सर नाव बोला. माझं नाव ललित म्हात्रे. कुठून आलात? मी गोरेगावहून आलो. याच्यापूर्वी कधी आला होता आमच्याकडे? मी 16 फेब्रुवारीला आलो. म्हणजे 1 महिन्या अगोदर आला होता. हो है ना? हो हो 16 फेब्रुवारी 2022. 22ला. आज 16 मार्च आहे 2022. बरोबर. तर कशासाठी आला होता आणि कोणासाठी आला होता? मी माझ्या वडिलांसाठी आलो होतो. काय झालं होतं वडिलांना? त्यांची एक दिवस पूर्ण लघवी चॉकअप झाली होती. पूर्ण एक दिवस. ऐका ना, वडिलांचं वय काय आहे? वय 79 आहे. हां, जेव्हा तुम्ही आलात 1 महिन्यापूर्वी तर तुम्ही त्यांचं मला MRI पेट सिटी स्कॅन वगैरे सगळं दाखवलं. दाखवलं. त्याच्यात मी बघितलं त्यांच्या किडनीवर गाठ होती. हो आणि किडनी स्टोन पण होतं. हो आणि प्रोस्टेट वाढलं होतं. पृष्ठ वाढलं होतं. ठीक आहे. हो तुम्ही आमच्याकडे येण्याच्या अगोदर किंवा आमच्याकडे येण्याच्या अगोदर ज्या हॉस्पिटलमध्ये गेलात तिथं जाण्याच्या अगोदर त्यांना काय काय त्रास होता? तिथे जाण्याच्या आधी त्यांना पूर्ण एक दिवसभर लघवी चॉकअप झाली होती. लघवी होत हा पूर्ण बंद झाली होती. आणि ते तळमळत होते एकदम. मग त्यांना मी इमर्जन्सीमध्ये एक आमच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन कॅथेटर टाकून घेतलं. अच्छा, मग कॅथेटर किती दिवसापासून होतं? जवळजवळ 20 दिवस त्यांचं कॅथेटर होतं. ठीक सर. मग 16 फेब्रुवारीला तुम्ही अशोका निसर्गोपचार केंद्र इगतपुरी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र येथे आलात. हो. तुमचे वडील आले होते का? हो बरोबर घेऊन आलो होतो त्यांना. ठीक. आमच्या डॉक्टरांनी सेवकाने तुमच्या वडिलांना चेक केलं. हो हो तुमच्या वडिलांची फाईल चेक केली आणि त्यांना काही वस्तू बाहेरून लिहून दिल्या आणायला. हो तुम्ही ते विकत आणलं. हो आणले. आमच्या डॉक्टरांनी सेवकाने त्याचं फूड सप्लिमेंट बनवून दिलं जे फ्रीजमध्ये ठेवायचं असतं. बरोबर बरोबर. तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा फी घेतली नाही. नाही. ठीक आहे. मग तुम्हाला काही डाएट प्लॅन दिला. हो पथ्य दिले. ते बरोबर. ते तुम्ही फॉलो केलं. आणि ते फूड सप्लिमेंटही त्यांना पाजलं. हो. आज त्यांना किती टक्के फरक जाणवतोय? मी तर म्हणतो आज त्यांना 50% वर जास्त फरक असेल. कारण त्यांची पूर्ण लघवीची जी पिशवी टाकली होती, कॅथेटर टाकला होता, तो मी काढून टाकला. आणि युरिन आता एकदम चांगली प्रकारे त्यांची युरिन पास होते आता. लघवी चांगल्या प्रकारे होते. हो. काही थांबत वगैरे काही नाही थांबत आहे. दुखणं वगैरे काही नाही. जळजळ वगैरे जळजळ काही नाही पूर्ण पूर्ण. आणि आता तर मला वाटतं त्या औषधाने आणखीन फ्रेश झाले. ते सकाळी फिरायला पण नव्हते जात, आता फिरायला पण जातात. 8-10 दिवस झाले. अच्छा. हां. जेवण वगैरे जातं? हो जेवण व्यवस्थित जातं. रात्री झोप वगैरे? झोप चांगली लागते. ठीक आहे सर. तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधानी. मी उलट ह्या समाधानी आहे की माझ्या आजूबाजूला पण काही लोक आहेत, त्यांना पण मी सजेस्ट करतो की तुम्ही जे ॲलोपॅथी घेण्यापेक्षा आयुर्वेदिक घेतलेलं औषध त्याचं बरं होईल म्हणून. ठीक सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.